हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार चालू झालेला आहे. तर नीनू रेडी झाला आहे स्कूलसाठी. थोडा वेळ टी व्ही बघणार, मग तो जाणार आहे स्कूलला, है ना? आता बोल. नाही, त्यांनी ठरवलंय तो माझ्या ब्लॉगमध्ये आता काय बोलणार नाही, है ना? तर भूक लागली आहे ग. हां, थांब, दूध गरम होतं. तर आता तो नाश्ता वगैरे करून जाणार आहे. मला मार्गशीर्ष महिन्याची ॲक्च्युली काल मंगळवारी आम्ही लोक त्र्यंबकेश्वरला गेलेलो होतो, त्यामुळे मला पूजा पण करता आली नव्हती. तर मला ती पूजा पण करायची देवांची, आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेची पण तयारी करायची आहे सगळी. तर आज मी कामावरून सुट्टी घेतली आहे, कारण मला आराम पण करायचा थोडा म्हणून, आणि मग सगळं घरातलं पण आवरायचं. तर आता फटाफट तयारी करायला घ्यायची. पहिला डिनीला स्कूलला सोडल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, कारण हा माणूस उठणार नाही आहे जागेवर. झालं माझं सगळं साफसफाई वगैरे करून झाली. आता पूजा करायला घेतली, देवाची भांडी वगैरे पण घासून घेतली. आता देव पूजेला लावायचे, तर त्यासाठी त्यांचं दही अभिषेक वगैरे करायचं. मग त्याच्यानंतर पूजा झाल्यावरती जेवण वगैरेचं तर बघेन. माझा तो उपवास आहे, वैभवसाठी, पप्पांसाठी वगैरे सगळ्यांसाठी बनवावं लागेल. तर ते जेवण वगैरे करायचं आहे, मी ते करेन. वैभव आला आहे, वैभव गेलेला कांदे आणायसाठी. आम्हाला धंद्याला कांदे लागतात, तर मामांनी नाशिकवरून कांदे पाठवले होते, तर ते कांदे आणण्यासाठी गेलेला. तो आता चालला. त्यांनी येताना काहीतरी मिसळ घेऊन आला, त्याच्यासाठी तो खातो आहे. आणि मी देवपूजेला बसणार आहे. आता सगळं देवाचं सामान एक ठेवलं. हे कांदे आलेत आता, तर कांदे हे करायचे आहेत. माझं सगळं साफसफाई वगैरे झालेत, पण तेवढे ते कांदे आलेत, तर ते कुठेतरी ठेवायला लागतील मला. बघूया, ठेवते कुठेतरी. छोड़ के थोड़ी जाएगी। लास्ट टाइम साबुदाण्याचे वडे बनवले होते मी, कारण की जास्त जण नव्हते खायला, पण वैभव आणि मीच होतो. तर आता पप्पा पण आहे जेवायला, तर त्यामुळे साबुदाण्याची खिचडी. आणि ॲक्च्युली हर टायमाला वेगळं वेगळं काय असलं तर खूप छान वाटतं. तर ह्या टायमाला मी साबुदाण्याची खिचडी बनवते. म्हणजे ते कसं, ते खायला असं म्हणजे बरं वाटतं. म्हणजे आपल्याला कसे वडे वगैरे असं काही ना काही स्नॅक्स सारखं असलं तरी आपल्याला पोट भरलं तरी बस असतं, पण एजेड लोकांचं कसं असतं का हे वेगळं, परत मग त्यासाठी जेवण वेगळं. तर पप्पांचा पण उपवास आहे. पप्पांनी म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणून उपवास नाही झाला, त्यांचा काहीतरी काय वेगळ्या कारणाने उपवास आहे. तर त्यांचा पण उपवास आहे, तर त्यांनी पण बोललं साबुदाण्याची खिचडीच बनव. मग त्यांच्या बोलल्यावरती मग साबुदाण्याची खिचडी बनवते मस्तपैकी. आता आज वैभव पण संध्याकाळीच येईल बहुतेक, म्हणजे तर काहीतरी कामाने बाहेर गेलाय, निघालाय जरा लवकर. त्यामुळे अजून मला मार्गशीर्ष महिन्याचे जे फळ फ्रूट लागतात, काय काय जे फळं फुलं वगैरे जे लागतात रेग्युलर, ती सगळी आणायला जायचं आहेत परत. तर फुलं तर आणली आहे, सकाळी देवपूजा करताना जी फुलं लागत होती तेव्हाच फुलं आणली. फक्त वेणी वगैरे आणि फुलं आणि प्रसादीसाठी जरा काहीतरी वस्तू ती आणायची. तर थोड्या वेळातच माझं हे सगळं आवरलं की मी जाऊन घेऊन ये, नाहीतर मग संध्याकाळी वैभवला येताना त्याला लिस्ट पाठवेन, तो येताना घेऊन ये. मला ॲक्च्युली आहे ना, म्हणजे असं सुट्टीची दिवस असला ना, तर मला घराच्या बाहेर निघायचाच कंटाळा येतो. आणि आता त्र्यंबकेश्वरहून फिरून आलोय ना, तेव्हापासून तर मला म्हणजे साबुदाण्याची खिचडी मस्त रेडी झालेली आहे.
मला पण भरव. तर छानपैकी रेडी झाली आहे. आता डिनर मी नाश्ता करणार मस्तपैकी. हे म्हणजे जेवणच आमचं आम्ही करणार हे, आणि संध्याकाळसाठी रेडी होणार पटकन. पटापट तयारी करायची आहे, सगळं देवीचं सगळं आणायचं आहे वगैरे. मी वैभवला सांगितलं येता येता घेऊन येईल, पण बहुतेक त्याला उशीर होईल तर मला जावं लागणार आहे आणायला मार्केटला. तर मी जाऊन तोंडात नाही घालायचं ते, मार्केटला जाऊन येणार घेऊन. तुला एकदा बोलायला कळतं का रे? मस्त नाश्ता करते आता छानपैकी. छान झाले. थांब गरम आहे. मी काय घेतलंय? झालं काढ आता ते. मला घट मांडून झालाय माझा. आता मी वैभवची वाट बघतो. वैभव आंघोळीला गेलाय. वैभव आल्याच्या नंतर पोती वाचायला घेऊ आम्ही लोक. वैभव पोती वाचतो तेव्हाच मी त्याच्यानंतर पूर्ण पूजा वगैरे त्याच्यानंतरच होते, आणि त्याच्यानंतरच मग आम्ही लोक जेवणाची तयारी करतो. मग जेवणाची तयारी करायची मला. डाळ भात भाजी चपाती ते सगळं रेग्युलर जसं तसंच सगळं बनवायचं आहे. घट मस्त मांडलाय या टाइमला मी. मेरी हरकतों की वजह से एक दिन मैं फंसने वाला हूँ, फिर मुझे कौन बचाएगा इसके बारे में सोचा है क्या? मैं ऐसा कभी नहीं होने दूंगा. अच्छा चल जाने दे, बैठ जा. आज मला मार्केटमध्ये जायला जमलं नाही, कारण की वैभव गाडी घेऊन गेला होता कामावरती. तर वैभवला येताना सांगितलेले सगळं सामान आणण्यासाठी. त्यांनी केळी बघा किती मोठी मोठी आणलेत. पत्ती केली दिसतायत. हा ना, त्या देवीच्या पुढे त्या केळेच दिसतात, बाकी काय दिसतच नाहीये. अजून थोडे फळं बघा केवढी छोटे छोटे आणले. मेरी क्लास में पढ़ती है. आणि जर गोल करून असं आणलं असतं ना, पुरी केळीच झाली असती ना. मग बारकी केळी आणायला सांगितलेली, इलायची केळी, तर ती ही आणली. नॉर्मल आली एवढी मोठी. नॉर्मल वाली मोठी वाली. इलायची खाते आता मी फटाफट आम्ही वैभवचं झालं आंघोळ करून की आम्ही लोक झाली वैभवची आंघोळ. तर पोती वाचायला घेऊ, त्याच्यानंतर मग झालं. मग आम्ही लोक जेवणाची तयारी करू, है ना वैभव? झालं जेवण माझं. भाजी चपाती आणि श्रीखंड. देवीसाठी आज एवढंच बनवलंय मी. तर श्रीखंड बाहेरून मागवलंय, भाजी चपाती मी बनवली आहे मस्तपैकी. आता आपण नैवेद्य दाखवणार आहे मी त्यांना. माझा टिक्का गेला. तर नैवेद्य दाखवणार आहे आता देवीला. माझी अवस्था हर टायमाला ह्याच्या टायमाला अशीच होते जेवण बनवणार. पहिली गोष्ट तुम्हाला साडीवरती जमत नाही काय करायला, पण प्रयत्न करते मी. आणि मी आता विचार कर आया जब मेरे ग्रैंडपेरेंट्स हमारे साथ आता नहीं उपवास रहे, सोडला आम्ही पिछोड़ भी लोकांनी. आए बिजनेस म्हणजे में मी- घर पे. डैड ने मी काफी देवीचं नैवेद्य खायला घेतलं. मेहनत करके हम लोग थोड़ा सा बेटर हुए. मिड 2003 में आणि मुंबई बिग आया, बॉस जो मेरी बघतोय. लाइफ का सबसे बड़ा टर्निंग पॉइंट था. मालती और गेली बाहेर. 2005 onwards मैं आता टेलीविजन सगळ्यांनाच माहिती इंडस्ट्री होतं में मालतीच enter जाणार करता बाहेर. हूं और मेरा पहला lead show लाचे 5 2006 ते लोक था. जोडणार आहेत. उसके बाद थोड़ा सा लल पीरियड आया. आता बघायचंय मैं काम करता रहा, मेरे को की shows 4 मिलते कधी रहे, उरतील. वो shows कहीं ना कहीं कोण जाणार आहे लोगों को नक्की? इतने पसंद नहीं आए और शायद तुला काय वाटतं कोण लोगों जाईल? को ज़हन में याद भी नहीं होंगे. 2016 मला वाटतं ना एक टर्निंग पॉइंट है मेरी लाइफ में जब बोलून मेरी नाही शादी जाणार, हुई. नाही जाणार. लेडी लक जैसा बोलते अरे हैं. आता नाही, पण उसके जर आने के बाद चौघांना life में 5 जणांमधून काफी कोण कुछ निघणार अच्छा तो हुआ. कोण निघेल? मुझे अभी कोण याद नाही है निघणार. September पाचशे 2nd, finalist. 2021 पाचशे मुझे date भी finalist याद है टेलीकास्ट की. मेरा शो मला असं वाटतंय अमाल सबसे जाईल. बड़ा कैरेक्टर अनुज कपाड़िया कोण जाणार नाही टीवी आता. पे पहली अरे बार. फायनलिस्ट आहे, पण विनरच्या ह्याच्यासाठी आता जातील ना एक एक करून. नाही. And उसके बाद काय नाही. like they say पाचशे जाणार आणि प्रणित जिंकणार. मार्च 2025 में मैं कौन एक जिंकणार? कुकिंग शो में जाता हूँ जहाँ प्रणित. मुझे कोई कुकिंग नहीं आती. मैं माझी पण इच्छा आहे प्रणितच मेहनत जिंकावा. करता हूँ again, मला प्रणित पण खूप म्हणजे मी ह्याच्या अगोदर कधी मी पण कोणते कधी मला माहिती नव्हतं कॉमेडियन वगैरे हे मला माहिती हमेशा नव्हतं. मैं इसलिए मानता हूँ पण ये तभी अच्छे होते हैं जब आप त्याच्यानंतर मला कळालं की तो कॉमेडियन आहे आणि तो महाराष्ट्रीयन आहे. पण मस्त आहे, खरोखर खूप चांगला माणूस आहे. म्हणून माझी पण इच्छा आहे की प्रणितच जिंकावा. आणि गौरव जिंकला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, तो पण छान आहे. त्याला तर बघत आलोय लहानपणापासून. है ना? के लिए सब पण करता हूँ. वैभवची पण तो इच्छा आहे, मैंने माझी पण जितना इच्छा भी आहे पैसा प्रणित जिंकावा. कमाया था दिन रात मेहनत करके टेलीविजन में. चला. डॅडीचं काम कोणाला चूज नाही करायचं, बस ते लावलं ते बघत और मैंने बसायचं. इन्वेस्टमेंट करने बस शुरू किए थे गेमिंगचं 2000 नाही बघायचं. तो मैंने 3-4 प्रॉपर्टीज में आता पैसा लगाया था.
मी माझं ब्लॉग इथेच संपवते. आपण पुढचे व्हिडिओ बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच. भरपूर काम आहे, भांडी बिंडी घासायची. बाय. आणि आमच्या व्हिडिओजला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर मैं करा. दोस्त के घर रहता था चला बाय. बाय. उस समय, पर वो जद्दोजहद नहीं पता थी लोगों को कि एक्टर